दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत। प्रफुल्ल पटेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात बैठक झाली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। पंतप्रधान मोदी यांच्याशी सविस्तर बातचीत केल्यानंतर प्रफुल्ल पटेल हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी पोहोचले। या दोन्ही नेत्यांची स्वतंत्रपणे बंद खोलीत चर्चा झाली। यावेळेला राज्यातल्या सद्यस्थितीबद्दल तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सध्याच्या स्थितीबद्दल सुद्धा या दोघांची सविस्तर चर्चा झाल्याचं कळतं। 2 दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पटेल हेच असतील अशा प्रकारचं विधान भाजपचे नेते पियुष गोयल यांनी केलं होतं। यावरून देखील अमित शहा यांनी संताप व्यक्त केल्याचं कळत आहे। कोणतंही विधान न करण्याच्या सूचना पियुष गोयल यांना देण्यात आल्या आहेत असंही दिल्लीतल्या सूत्रांनी सांगितलंय। आणि आपल्यासोबत आहेत थेट दिल्लीहून रामराजे शिंदे। रामराजे, या दोघांच्या एकत्रित भेटी आणि स्वतंत्र सविस्तर भेटी प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत काय काय झालं या भेटीत, काही कळू शकलंय? बिलकुल आज एनडीएची बैठक झाली आणि या बैठकीच्या नंतर 2 बैठका झाल्या। ते म्हणजेच की प्रफुल्ल पटेल यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक झाली, ती साधारणतः 10 मिनिट झाली। आणि दुसरी बैठक झाली ती म्हणजेच की अमित शहा यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल यांची बैठक झाली, ती सुद्धा 10 मिनिट झालेली आहे। तर ह्या 20 मिनिटाची बैठक झालेली आहे। आणि राज्यामध्ये सध्याची काय स्थिती आहे, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यातलं वातावरण, त्याचबरोबर येणारं अधिवेशन, त्याचबरोबर बजेट तयार करणं आणि पक्षांतर्गतच्या काही मुद्द्यावर अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सल्लामसलत केल्याची सुद्धा माहिती मिळालेली आहे। त्याचबरोबर सध्याचं केंद्रामधलं बजेट सेशन चालू आहे। तर अशा वेळी जी भूमिका आहे पक्षाची ती सुद्धा कोणत्या पद्धतीने मांडायची ते सुद्धा त्यावर सुद्धा चर्चा झालेली आहे। मात्र या चर्चेदरम्यान बरेचसे मुद्दे जे आहेत ते समोर आलेले आहे। विलिनीकरणच्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा झाल्याची माहिती मिळते। आणि त्याचबरोबर पियुष गोयल यांनी जे वक्तव्य केलं होतं एनसीपी पक्षाच्या संदर्भामध्ये, राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पटेल असल्याचं वक्तव्य केलं होतं, तर त्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा झालेली आहे। आणि अमित शहा यांनी पियुष गोयल यांना फटकारल्याची सुद्धा माहिती आपल्याला मिळालेली आहे। आणि असे वक्तव्य केल्यामुळं महाराष्ट्रामध्ये जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होत आहे आणि त्यामुळे एनसीपीतील अंतर्गत प्रश्नावर कोणीही भाजपच्या नेत्यांनी बोलू नये असा सज्जड तंबी सुद्धा अमित शहा यांनी दिल्याची माहिती मिळते। त्यामुळे या 10-10 मिनिटाच्या बैठकीमध्ये पुढची एनसीपीची दिशा कशी असणार आहे आणि त्याचबरोबर एनडीएमध्ये सक्षम पक्ष म्हणून, घटक पक्ष म्हणून एनडीए केंद्रामध्ये सुद्धा कशा पद्धतीनं वाटचाल करणार आहे या संदर्भातची थोडक्यामध्ये चर्चा झाल्याची आपल्याला माहिती मिळते। आता इथून पुढे काय होणार आहे तर सुनेत्रा पवार आता दिल्लीमध्ये येणार आहेत, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सांगितलेलं आहे की सुनेत्रा पवार यांनी दिल्लीमध्ये यावं। आणि त्या संदर्भामध्ये 2 भेटी होणार आहेत। एक तर की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट होणार आहे, दुसरं म्हणजे की अमित शहा यांच्यासोबत सुद्धा भेट होणार आहे, कारण उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार अद्यापही दिल्लीमध्ये आलेल्या नाही आहेत। आणि त्याचबरोबर राज्यसभेच्या त्या अद्यापही सदस्य आहेत, कारण त्यांनी राजीनामा सुद्धा दिलेला नाहीये आणि त्यांचा राजीनामा मंजूर झालेला नाहीये। आणि त्यामुळेच जेव्हा 10 दिवस होतील, अजित पवार यांचं अपघाती निधन झालेलं आहे आणि त्यानंतर 10 दिवसानंतर सुनेत्रा पवार या दिल्लीमध्ये येणार आहेत। याच अधिवेशनाच्या काळामध्ये बजेट अधिवेशन जे आहे त्याच कालावधीमध्ये त्या येणार आहेत आणि भाजपच्या सर्वच ज्येष्ठ नेत्यांशी सुद्धा ते भेट घेणार आहेत। आणि त्याच्या पुढचा टप्पा असणार आहे की सुनेत्रा पवार यांच्या जागेवर राज्यसभेमध्ये कोण जाणार आहे, तर त्या संदर्भात सुद्धा निर्णय जो आहे तो दिल्लीमध्येच होणार असल्याची माहिती मिळते।